नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात सीसीआय या जादा कापूस खरेदीच्या मार्गावर आहे मित्रांनो। कापूस खरेदी वाढणार आहे, तसेच कापसाचे भाव देखील वाढणार आहे। कापसा उत्पन्नात मोठी घट दिसून आली आहे। केंद्राने कापसावरील 11% शुल्क आयात काढल्यामुळे देशातील बाजारात कापसाचे भाव कमी झाले। असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये। सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ऑक्टोबरमध्ये कापसाची खरेदी सुरू करणार आहे मित्रांनो। तर केंद्राने कापसावरील 11% शुल्क काढल्यामुळे देशातील बाजारात एक कमी भाव झाले। असे असले तरी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे सीसीआय ऑक्टोबरचे कापसाची खरेदी सुरू करणार आहे। तसेच सीसीआय जास्त खरेदीसाठी तयार असून शेतकऱ्यांनी घाबरून विक्री करू नये असे आवाहन सीसीआयचे अध्यक्ष अतुल गणत्रे यांनी केले आहे। देशातील बाजारात सध्या शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी बाजारात येत आहे, त्यामुळे बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारातील हालचालीचे परिणाम दिसून येत आहे। परंतु सीसीआय आणि हजर बाजारातील कापसाचा भाव कमी झाला आहे। सीसीआयने यंदा कापूस लांब धाग्याच्या कापसासाठी 8,500 तर कमी धाग्याच्या कापसासाठी 7,715 रुपये असा कापूस भाव जाहीर केला आहे। शेतकऱ्यांना कापूस ऑक्टोबरपासून बाजारात दाखल होईल असे नोव्हेंबरपर्यंत आवकेचा दबाव वाढेल। या काळात बाजारातील दर दबावातच येण्याची शक्यता आहे। बाजारात दर कमी झाल्यानंतर सीसीआय कापसाची खरेदी करेल। सीसीआय सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी बाजारात खरेदी करे असेल। यंदा गेल्या वर्षीपेक्षा कापसाची खरेदी जास्त होऊ शकते, यात अंदाज आम्ही आधीच बांधला आहे असे सीसीआयचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे। कापूस खरेदीसाठी तयार आहोत, जास्त खरेदीसाठी अडचणी येणार नाही। कोरोना काळात 200 लाख गाठी हाताळल्या आहेत असे गुप्ता म्हणाले। 2024-25च्या हंगामात सीसीआयने देशभरात 100 लाख गाठी कापसाची खरेदी केली होती, त्यापैकी 73 लाख गाठी कापूस विकला। आता सीसीआयकडे 27 लाख कापूस गाठी शिल्लक आहे। नव्या हंगामात खरेदीला तयार होण्यासाठी हा कापूस सप्टेंबरपर्यंत विकण्याचा प्रयत्न आहे। सीसीआयच्या कापूस विक्रीचे भाव दैनंदिन बाजारात अवलंबून आहेत। चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। तर पहिली बाजार समिती वरोरा जात आहे। लोकल आवक आलेली 685 क्विंटलची, किमान दर भेटले 5,500, कमाल दर भेटले 6,700 आणि सर्वात दर भेटले 6,200। त्यानंतरची बाजार समिती बघायला गेलो तर सावनेर आवक आलेली 650 क्विंटलची, किमान दर भेटले 6,500, कमाल दर भेटले 6,500 आणि सर्वात दर भेटले 6,500। त्यानंतरची पुढची बाजार समिती महागाव जात आहे। लोकल आवक आलेली 110 क्विंटलची, किमान दर भेटले 6,000 रुपये, कमाल दर भेटले 7,000 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,500 रुपये। त्यानंतरची बाजार समिती नागपूर आवक आलेली 500 क्विंटलची, कमीत कमी दर भेटले 6,500, जास्तीत जास्त दर भेटले 6,500 आणि सर्वात दर भेटले 6,500। त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली 53 क्विंटलची, किमान दर भेटले 5,500, जास्तीत जास्त दर भेटले 6,600 आणि सर्वात दर भेटले 6,000। त्यानंतरची बाजार समिती यवतमाळ आवक आलेली 110 क्विंटलची, किमान दर भेटले 6,000 रुपये, कमाल दर भेटले 7,000 रुपये आणि सर्वात दर भेटले 6,500 रुपये। तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतो आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।